पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्ह्यातील जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह. कंत्राटदारांचे अडकले 150 कोटी. 1300 कोटीच्या प्रकल्पाचा 700 कोटीचा निधी अप्राप्तच. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या जनजीवन मिशन योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांचे 150 कोटी रुपये अडकले असून प्रकल्पाचे 700 कोटींचे कामे पूर्णच झाली नसल्याचे धक्कादायक माहिती BCCNला मिळाली आहे. यामुळे या एकंदरीत योजनेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ष 2018 मध्ये मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला जलजीवन मिशनचा जिल्ह्यातील हा प्रकल्प 1300 कोटीचा होता. जिल्ह्यातील 645 गावासाठी 1300 कोटीचा असलेला या प्रकल्पासाठी आत्तापर्यंत 595 कोटींचा निधी खर्च झालेला आहे. तर जवळपास 700 कोटींचा निधी अद्यापही मिळालेला नसल्याने 50% प्रकल्प पूर्ण झाले नाहीत असे धक्कादायक चित्र आहे. कंत्राटदारांचे 150 कोटीची बिले प्रलंबित आहेत. पुढील निधी प्राप्त आहे, त्यामुळे 2024लाच संपणारा हा प्रकल्प अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे एकंदरीत प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाअंतर्गत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात आलेली आहे. यामध्ये 50% राज्य सरकार आणि 50% केंद्र सरकार अशा ग्रांट या ठिकाणी उपलब्ध होतात. या योजनेअंतर्गत या जिल्ह्यामध्ये आपण 645 गावाचा एक कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये 276 गावामध्ये आपण जुन्या योजना रेट्रोफिटिंग केल्या. म्हणजे जुनी जी योजना होती आपली ती होती 40 लिटर प्रति माणशी आणि 15 वर्ष डिझाईनचं इयर होतं. जलजीवन मिशनमध्ये हा निकष बदलून प्रति माणशी 55 लिटर पाणी पुरवठा करावा आणि योजना 30 वर्षासाठी डिझाईन करावी या संकल्पानुसार योजना करण्यात आल्या. यामध्ये रेट्रोफिटिंग म्हणजे जुन्या योजना ज्या 40ने होत्या त्या 15 लिटर वाढून 55 करायच्या, त्या स्कीम म्हणजे रेट्रोफिटिंग. यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 276 योजना आपण घेतलेल्या होत्या 276 गावात. यापैकी 107 योजना आपल्या आज रोजी पूर्ण झालेल्या आहेत. दुसरा प्रकार होता आपला नवीन योजना, म्हणजे ज्या ठिकाणी जुन्या योजना होता त्यांचं डिझाईन कालबाह्य झाले होतं, त्याची ओपन जे कामाची नव्हती त्या ठिकाणी आपण नवीन योजना प्रस्तावित केल्या. अशी 369 गाव होती. 369 गावापैकी आपल्या 75 योजना आज रोजी पूर्ण झालेल्या आहेत. टोटल जिल्ह्याचा आपला आराखडा हा जलजीवन मिशनचा म्हणजे 645 गावाचा आराखडा नियर अबाउट 1300 कोटीचा होता. त्यापैकी आपल्याला 595 कोटी हा निधी प्राप्त झाला व तो खर्च करण्यात आला 100%. बाकीचा निधी अजून प्राप्त व्हायचा बाकी आहे. टोटल जिल्ह्याची आपली फिजिकल प्रोग्रेस जर बघितलं कामाचा तर हा 80% आहे आणि फायनान्शियली प्रोग्रेस आपला 49% येतो. जो निधी यायचा होता सेंट्रलकडून स्टेटकडून म्हणजे आपल्या 1300 कोटीचा आपला आराखडा होता, त्यापैकी 600 कोटी आपल्याला अपेक्षित आहे. आज रोजी माझ्याकडे जवळपास 150 कोटीचे बिल माझ्याकडे आज रोजी पेंडिंग आहेत निधी नसल्यामुळे.